नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला बनवायचे मच्छी फ्राय. मच्छी फ्राय बनवण्यासाठी इथे मी मच्छी घेतलेली आहे. साफ धुवून घेतलेले, एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले. आणि इथं मी मच्छीसाठी घेतलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट, धना पावडर, फिश मसाला आणि लिंबू, मीठ. तर आधी मी मच्छीला पहिलं अद्रक लसणाची पेस्ट लावून घेणार आहे. अशी अद्रक लसणाची पेस्ट लावून घेतलेली मच्छी अर्धा तास अशीच ठेवायची. चव छान येते, त्याला टेस्टी लागते. आता ही अर्ध्या तासासाठी मी तशी ठेवून देते. मी अर्ध्या तासानंतर मी ही फ्राय करायला घेणार. तर अर्ध्या तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर मी इथं फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि इथे फिश मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, धना पावडर आणि मीठ हे घेतलेलं आहे. रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ आणि फिश मसाला टाकून घेते, कारण वरनं आपण रवा लावणार आहे तर त्याला पण टेस्ट आली पाहिजे, नाही तर अळणी लागते मग. तर इथं मी धना पावडर, फिश मसाला आणि मीठ घेतलेलं आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू पिळून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये. लिंबू पिळून घेणार आहे. थोडंसं लिंबू पिळल्यानंतर ही पेस्ट होणार याची. तर थोडं लिंबू कमी पडते म्हणून थोडंसं पाणी टाकते मी ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपली पेस्ट तयार होईल. तर इथं अशी पेस्ट तयार झालेली आहे मसाल्याची. तर ही पेस्ट मी मच्छीला लावून घेणार आहे. तर सगळ्या बाजूने इथे मच्छीला ती पेस्ट लावून घ्यायची. मच्छीला लावून घ्यायची. अशा प्रकारे मी सगळ्या मच्छीला ती पेस्ट लावून घेतलेली आहे. सगळा मसाला लावून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता ही रवा आणि तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मी फिश असं लावून घेणार आहे. थोडं हळूहळू हे करायचं, तर ते रवा सुटून जातो. इथं मी तवा ठेवलेला आहे गरम करत, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी आता ही मच्छी तव्यामध्ये फ्राय करते. तव्यामध्ये फ्राय करून घेते मी ही मच्छी. बघू शकता तुम्ही, फ्राय होत आहे मच्छी, पण रवा थोडा पण सुटलेला नाही आहे मच्छीचा. अशा प्रकारे मच्छी जर बनवली तर रवा आहे असा राहतो मत नाही. व्यवस्थित 10 मिनटं तरी आपल्याला ही मच्छी फ्राय करून घ्यायची. तेलामध्ये तेलही जास्त टाकायचं नाही. 1 चमचा तेलामध्ये मच्छी फ्राय होऊ शकते तव्यावरती. तेल पण जास्त लागत नाही, जास्त तेलकट होत नाही मच्छी आणि मस्त अशी फ्राय होते. तर बघू शकता तुम्ही मच्छी कशी मस्त अशी फ्राय झालेली आहे. मस्त क्रिस्पी पण झालेले, बघू शकता. आता शिजलेली पण आहे. दहा मिनटं तरी ही मच्छी अशी फ्राय करायची. उलटून पालटून घ्यायचं. आता मी प्लेटमध्ये काढून घेते मच्छी आणि अशा प्रकारे मी दुसरी पण मच्छी फ्राय करून घेते. बघू शकता तुम्ही, तव्यामध्ये थोडाही रवा चिटकलेला नाही किंवा सुटलेला नाही. जसा मच्छीला लावलेला तसाच्या तसा रवा आहे मच्छीला. तर मी आता अशा प्रकारे दुसरं मच्छी फ्राय करून घेते. अशा पद्धतीनं जर मच्छी बनवली ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे खूप छान बनते मच्छी. रवा पण सुटत नाही. भरपूर वेळा असं होतं की मच्छीला रवा लावलेला सुटून जातो.
पण अशा प्रकारे जर तुम्ही केली मच्छी तर रवा आहे असा मच्छीला राहतो आणि मच्छी मस्त फ्राय पण होते. बघू शकता मच्छी किती मस्त फ्राय झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.